Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. पहिली क्रांती जंतर मंतर मधून झाली, दुसरी क्रांती ही लेखींच्या माध्यमातून महाराष्ट्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणार. हा देश मन की बात ऐकून ऐकून बोर झालाय. या देशातली जन की बात ऐकायला कुणीतरी पहिल्यांदा तयार झालंय. कारण का या पुरोगामी महाराष्ट्राला रिग्रेसिव्ह बनवण्यात हे बीजेपी कट कारस्थान करते, महिलांना तुच्छ समजते, महिलांच्या बद्दल विकृत मानसिकता बीजेपी ठेवते. ते खोडून काढण्यासाठी आजची छात्रों की गूंज. पुण्यामध्ये अमित शहा असंख्य वेळा येऊन गेले, पुण्यात मोदी असंख्य वेळा येऊन गेले, पण पुण्याने हा फिवर कधीही अनुभवला नाही. संपूर्ण पुण्यातली रहदारी बघितली तर तिथे तो परिणाम जाणवतोय की सगळीकडे एक रागा फिवर चढलेला आहे. प्रणिती शिंदे आपल्या सोबत आहेत. मला सांगा, आजच्या कार्यक्रमाचं तुम्हाला कसं तुम्ही बघू शकता, ऍटमॉस्फिअर वातावरण एवढं चार्ज आहे, एवढं इलेक्ट्रिफाईंग आहे. पहिल्यांदाच एवढ्या मुली, एवढ्या सावित्रीच्या लेखी एका राजकीय नेत्यासाठी जमल्यात आणि दिसून येतं की पहिली क्रांती जंतर मंतर मधून झाली, दुसरी क्रांती ही लेखींच्या माध्यमातून महाराष्ट्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणार. हा पुण्याचा कार्यक्रम फक्त महिलांसाठीच का? महिलांसाठी ह्या करता, कारण का महाराष्ट्र हे नेहमी एक पुरोगामी राज्य राहिलंय. महाराष्ट्राच्या लेकी सावित्रीबाई, जिजाऊ, रमाई आणि अहिल्याबाईंनी या देशातच नाही या जगात क्रांती घडवली, ज्यांच्यामुळे आम्हाला हिंमत मिळाली. महाराष्ट्राच्या लेकीच्या रक्तातच धाडस आणि साहस आहे आणि म्हणून हा कार्यक्रम इकडे आहे. कारण का या पुरोगामी महाराष्ट्राला रिग्रेसिव्ह बनवण्यात हे बीजेपी कट कारस्थान करते, महिलांना तुच्छ समजते, महिलांच्या बद्दल विकृत मानसिकता बीजेपी ठेवते. ते खोडून काढण्यासाठी आजची छात्रों की गूंज. महिलांच्या खूप समस्या आहेत, आम्ही बघितलं, सुरक्षेच्या आहेत, पण तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही त्याच्यासाठी कसं काम करणार? काँग्रेस पक्षाने नेहमी महिलांच्या विविध प्रश्नांना घेऊन अग्रेसर राहिला. काँग्रेस पक्षानेच महिलांना आरक्षण दिलं. काँग्रेस पक्षाने ह्या देशाला इंदिरा गांधींच्या रूपात पहिल्या महिला पंतप्रधान दिल्या आणि बीजेपीने सर्वात मोठा पाप केला महिला बिल आणि डिलिमिटेशन लिंक करून महिलांना फसवलंय आणि म्हणून ही क्रांती महिलांच्या माध्यमातून. सुषमाताई अंधारे सुद्धा आपल्यासोबत आहेत. काँग्रेसच्या कार्यक्रमाला कसं काय? काँग्रेसच्या कार्यक्रमाला कसं? मला वाटतं हा काँग्रेसचा कार्यक्रम असण्यापेक्षा देशातली जेनजी, विशेषतः देशातल्या मुलींना कुणीतरी पहिल्यांदा बोलतं करत आहे. हा देश मन की बात ऐकून ऐकून बोर झालाय. या देशातली जन की बात ऐकायला कुणीतरी पहिल्यांदा तयार झालंय. तो संवाद, त्या संवादाचे आपण साक्षीदार व्हावं असं माझ्यासारख्या माणसाला वाटतंय. इतकंच काय ते सांगा. महिलांच्या खूप समस्या आहेत, वर्किंग वुमेन पासून ते अगदी लहान लहान विद्यार्थिनींपासून. तुम्ही विरोधी पक्षात राहून त्यांच्या समस्या कशा सोडवणार आहात? मला असं वाटतं की या सगळ्या आज अतिशय मोकळेपणाने या सगळ्या मुली बोलत आहेत, या बोलणार आहेत. यांचं एकदा म्हणणं आपण ऐकून घेऊया आणि मग एक एक मुद्दा निश्चितपणे सॉर्ट आउट करत जाऊया. ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात अतिशय उत्साहवर्धक आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे अनुजाताई, पुण्यामध्ये अमित शहा असंख्य वेळा येऊन गेले, पुण्यात मोदी असंख्य वेळा येऊन गेले, पण पुण्याने हा फिवर कधीही अनुभवला नाही. संपूर्ण पुण्यातली रहदारी बघितली तर तिथे तो परिणाम जाणवतोय की सगळीकडे एक रागा फिवर चढलेला आहे. अगदी जी मुलगी पण जैन अल्फा असेल ना, की माझी मुलगी सुद्धा खूप छोटी आहे, मात्र प्रचंड गर्दी असल्यामुळे मी तिला आणू शकले नाही, अन्यथा ती सुद्धा सोबत आली असती. मला वाटतं की हे अशाच पद्धतीने आंदोलनं होत राहावीत, कारण या आंदोलनामध्ये कुठेही राजकीय रंग नाहीये, कुणाचाही झेंडा नाहीये, कुठलंही चिन्ह नाहीये, सगळं फक्त लोकांसाठी आहे असं दाखवण्यात येतं. अशीच आंदोलनं व्हावी असं वाटतं, कारण की याला प्रतिसाद जास्त विशेष आहे. म्हणजे जिथे भाजपा स्वतःच्या जाहिरातीवर करोडो खर्च करते आणि स्वतःच्याच आरत्या ओवाळून घेते, तिथे राहुलजींनी एक प्रयत्न केलाय खऱ्या अर्थाने सामान्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घ्यायचा. त्यामुळे याला चेहरा नाही, कुठेही मंचावर मोठमोठी बॅनरबाजी, खुर्च्या नाही. मला वाटतं या सगळ्या लोकांना जे हवं होतं, या भारतात जे अनेक वर्षांपासून मिसिंग होतं, ते मिसिंग असणारं पुन्हा एकदा गवसल्यासारखं वाटतंय
आणि जेनजी त्याला कनेक्ट करू पाहते. सो हा कनेक्ट फार महत्वाचा आहे. या होत्या सुषमा अंधारे आणि शिवसेनेच्याकडनं सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा तसंही ते काँग्रेसचा कार्यक्रम म्हणता येणार नाही, पण प्रामुख्याने सगळा हा काँग्रेसकडनं आयोजित आहे. मी मगाशी म्हटलं तसं कुठेही नाव चिन्ह वगैरे नाहीये. सो तरुणांचा कार्यक्रम म्हणून आपण याच्यात सहभागी होतोय असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे. तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया कळवत राहा की तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं आणि याबद्दलच्या आणखीनही अशा वेगवेगळ्या राजकीय आणि तरुणांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी अनुजा, मुंबई तक, पुणे.